नमस्कार. श्री शिवमहापुराण कैलास संहिता अध्याय क्रमांक 18 शिष्याला उपदेश देण्याचा विधी. श्री गणेशाय नमः. ऋषी म्हणाले, सुतजी, ज्यांच्या योगाने ही दिव्य ज्ञान देणारी परमपवित्र कथा उत्पन्न झाली ते शिवज्ञानात रममाण होणारे वामदेव योगी खरोखरच धन्य आहेत. असो, आता वेदांताचे सार आणि परमरहस्य ऐकून ते महेश्वर पुत्राला काय म्हणाले ते सांगण्याची कृपा करा. ऋषींचे ते प्रेमळ बोलणे ऐकून महापंडित सुत अतिशय प्रसन्न झाले. ते म्हणाले, तुम्ही महादेवांचे भक्त आणि लोकांवर उपकार करणारे आहात. ज्ञान ग्रहण करण्याची तुमची उत्कटता पाहून मला मोठे समाधान वाटत आहे. आता त्या दोघांमध्ये काय संवाद झाला ते सांगतो. स्कंदाचे द्वैतनाशक बोलणे ऐकून वामदेवांनी त्यांची वारंवार स्तुती केली आणि नमस्कार करून विनयाने म्हणाले, षडानना, तू अमृत स्वरूप आहेस, सर्व तत्व जाणणारा आहेस. आता मला संप्रदायाच्या त्या पारंपरिक ज्ञानाविषयी सांग, ज्याच्या उपदेशाशिवाय जीवांना भोगमोक्षादी सिद्धी प्राप्त होत नाहीत आणि उपदेशाचा अधिकारही मिळत नाही. त्याचबरोबर त्यांचे शौरकर्म, स्नान याबद्दलही काही सांग. वामदेवांचे बोलणे ऐकून स्कंदाने शिवपार्वतीचे स्मरण केले. त्यांना मनोमन नमस्कार केला व म्हणाला, हे मुने, ज्याने गुरुतत्वाची प्राप्ती होते ते योगपट्ट परमगुप्त आहे. पण तुमच्यावर माझा स्नेह आहे म्हणून प्रेमाने सांगतो, ऐका. वैशाख, श्रावण, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष वा माघ महिन्यातील शुक्ल पक्षात दिनशुद्धी पाहून पंचमीला किंवा पौर्णिमेला सकाळी लवकर उठावे. प्रातःकालीन क्रिया केल्यावर गुरुची आज्ञा घेऊन स्थिर मनाने स्नान करावे. वस्त्राने अंग पुसावे. दुप्पट दोरा बांधून शुद्ध वस्त्रे परिधान करावे. पाय धुवून दोनदा आचमन करावे. सद्योजातादी मंत्रांनी भाळी भस्म लावावे. मग सर्वांगाला भस्म लावावे. पूर्वेकडे तोंड करून गुरूंच्या हातात आपला हात द्यावा. त्यांच्या सन्मुख हात जोडून उभे राहावे. सुंदर अलंकृत मंदिरात गुरुदेवांनी दिलेल्या मृगचर्माच्या आसनावर बसावे. आचार्यांनी शंख संमत्र घेऊन यावा. तो शुद्ध करून आपल्या समोर आधारावर स्थापन करावा. त्याचे फुलांनी पूजन करावे. कवच मंत्राचा उच्चार करून त्यात शुद्ध जल भरावे. षडंगाच्या क्रमाने त्याचे पूजन करावे. प्रणवाचा 7 वेळा उच्चार करून त्यास अभिमंत्रित करावे. गंधपुष्पादिकांनी त्याची पूजा करावी. धूप दीप दाखवावा. रक्षण करणाऱ्या कवच मंत्राचा उच्चार करून त्यास आच्छादित करावे. धेनू आणि शंख मुद्रा दाखवावी. अर्ध्योक्त विधानाने उत्तम मंडल तयार करून आपल्या समोरील शंखाची सुगंधित पुष्पादिकांनी दक्षिणेकडे पूजा करावी. त्यानंतर आधाराला शुद्ध करून घ्यावे. त्यावर शुद्ध घट ठेवावा. त्यावर सूत लपेटावे. त्याला धूप दाखवून शुद्ध सुगंधित जलाने भरावे. पिंपळ, पिंपरी, जांभूळ, आंबा आणि वड या 5 वृक्षांची साल व पाने, तसेच विटकर, गेरू, क्षार, मृत्तिका, भस्म आणि वारुळाची माती या पवित्र पंचमृत्तिकांमध्ये सुगंधी द्रव्ये मिसळून त्यांच्या एकत्रित मिश्रणाने त्या कलशाला लेपन करावे. वस्त्र, आंब्याची पाने, कुशाग्र, श्रीफळ आणि फुलांनी अलंकृत करावे. त्यात नीलमणी, माणिक, पोवळे, गोमेद व सुवर्ण ही पंचरत्ने टाकावीत. पंचरत्ने नसतील तर फक्त सुवर्ण टाकावे. प्रारंभी नृम्लस्क आणि शेवटी ग्लूम असे उच्चारण करून प्रेमपूर्वक पूजन करावे. आधार शक्तीपासून आरंभ करून यज्ञात सांगितलेल्या विधीनुसार देवांना आवाहन करून पंचावरण विधानाने पूजा करावी. आधी सांगितल्याप्रमाणे खिरीचा नैवेद्य दाखवून तांबूल समर्पित करावा. 8 नामांचा उच्चार करून त्या कलशाला अभिमंत्रित करावे. 108 ओंकार आणि सद्योजातापासून ईशानापर्यंत पंचब्रह्म मंत्रांचा उच्चार करून त्याची पूजा करावी. अस्त्र आणि कवच मंत्राचा उच्चार करून त्यास आच्छादित करावे. धूपदीप दाखवावा. धेनू आणि योनी मुद्रा दाखवावी. त्यानंतर कुशांनी म्हणजे दर्भांनी मस्तकाला आच्छादित करून ईशान्येला चौकोनी मंडलाची कल्पना करावी. त्यावर मनोहर आसन ठेवून त्यावर शिष्यास बसवावे. गुरुदेवांनी पुण्य वाचन करून तो कलश उचलावा. त्यातील जलाने शिष्याच्या मस्तकावर उजव्या हाताने अभिषेक करावा.
मग ओंकाराचा, सप्तब्रह्म आणि पंचब्रह्म मंत्रांचा उच्चार करून शंखोदकाने अभिषेक करावा. मनोहर दीपक दाखवावा. वस्त्राने मार्जन करावे. शिष्याला नवीन दोरा, वस्त्र आणि कौपीन द्यावे. ते धारण करून शिष्याने पाय धुवावे. दोनदा आचमन करून भस्म लावावे. गुरूंनी शिष्याचा हात आपल्या हातात घेऊन मंडपाच्या मध्यभागी खास त्याच्यासाठीच तयार करण्यात आलेल्या आसनावर पूर्वाभिमुख बसवावे. त्याच्या अंगास भस्म लावावे. स्वस्थानी आसनस्थ होऊन तत्वज्ञानाची इच्छा असणाऱ्या आपल्या शिष्याला उद्देशून अमलात्मा भव अर्थात निर्मळ आत्मा हो असे म्हणावे व मग मी परिपूर्ण शिव आहे अशी भावना करून थोडा वेळ समाधीत स्थित व्हावे. त्यानंतर डोळे उघडून हात जोडून बसलेल्या आपल्या शिष्याला प्रेमाने पाहावे. भस्म लागलेला आपला हात त्याच्या मस्तकावर ठेवून उजव्या कानात हंसहा सोहम या मंत्राचा उपदेश करावा. या मंत्राच्या आरंभी असलेल्या हम चा अक्षराचा अर्थ शक्तियुक्त आत्मा असा असून त्याला शिव म्हणतात आणि तो शिव मीच आहे असा तू विचार कर असे त्याला सांगावे. मग त्याला त्या अणूचे अर्थतत्व समजावून सांगावे. त्यानंतर ब्रह्मविषयक परोक्ष ज्ञान देणाऱ्या 22 महावाक्यांचे अर्थासहित आदराने निरूपण करावे. हा अर्थ तू चित्तात धारण कर असे स्पष्ट सांगावे. अध्याय 18 समाप्त.